लक्ष्य अद्याप 10 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि शंभू यांना परतावा लागेल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन. एनके इनेट नंबर 3. 4 चेंडूंमध्ये एक गडी बाद केलाय. 3 धावा खर्च केल्यात महेंद्र यांनी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. वर्तुळाच्या आतमध्ये झेल टिपला जाईल. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत महेंद्र यांनी आणि आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना एनके गोल्डन डकचा शिकार 0 बाद. मात्र पूर्णपणे रंगतदार अवस्थेमध्ये. 12 ला 2. 1 चेंडूचा खेळ शेष. महेंद्र यांनी सामना फिरवलाय. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक होईल का? एक महत्वाचा गोलंदाज महेंद्र आणि हा महत्वाचा चेंडू असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू बिगेट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक मात्र प्राप्त केली जाते. गोलंदाज महेंद्र आणि अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी आणि महत्वाच्या सामन्यामध्ये अगदी सामना रोमांचक अवस्थेमध्ये ज्या विकेटची प्रतीक्षा होती, आता मात्र भवानीनगर सळवेच्या डावाला खिंडार पाडलाय. जिव्हाळा चषक मधील 3री विकेट हॅट्रिक घेत असताना गोलंदाज महेंद्र. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता.